स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आळसंदमध्ये शिवसेनेची जोरदार रॅली। आमदार सुहास बाबर काय म्हणाले? मोठ्या मनाचा तोरा मोठ्या मनाचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा सांगता आपण या बावरी जिल्हा परिषद गटाचा आळसंदमध्ये करतोय। आपल्या जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय हिम्मतभाऊ जाधव, पंचायत समितीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रोशन जाधव या दोघांच्या प्रचाराची सांगता आपण आज या आळसंदमध्ये करतोय। कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय डबल महाराष्ट्र केसरीचे धन्यवाद। काँग्रेसचे नेते आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय पटेल साहेब, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे नगरसेवक आदरणीय नंदू काका, आदरणीय रविशेठ दाजी निकम, कार्यक्रमासाठी आता फक्त बाहेरच्या लोकांची नाव होते बघा गावातले तुमच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळे या दोन्ही उमेदवारांवरती प्रेम करणारे त्यांचे सगळे सहकारी, पक्षावरती प्रेम करणारे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी, आपण आज या प्रचाराची सांगता आज आपण या ठिकाणी करतोय। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही आता भाषण करायला उभं राहिलेलं नाही, मी फक्त तुम्हाला आता एक सूचना आणि विनंती करायला उभा आहे। खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचा जो एक दिवस असतो, त्या दिवसाला आपण आता या आजचा दिवस सोडा तर उद्याचा अत्यंत महत्वाचा दिवस असतो। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, गाफील न आता काय होतं, थोडस आता एवढी मोठी रॅली झाली, आता रॅली झाली मग आता सगळं ओके असं मनात वाटून घेऊ नका। सगळं ओके असं वाटलं की घोटाळा होऊ शकतो, त्यामुळं काळजीपूर्वक आजचा दिवस आणि उद्याचा अख्खा दिवस मतदान करून घेण्यापर्यंत तुम्हाला सर्वांना खूप ताकदीने काम करावं लागेल। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही सीटा खूप मोठ्या फरकाने आपल्याला विजय मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे। तर माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की दोन्ही उमेदवारांसाठी, या संपूर्ण जिल्हा परिषद तिन्ही उमेदवारांसाठी, संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये, या पंचायत समिती गणामध्ये आता एवढे 48 तास अत्यंत ताकदीनं झोप नाही झाली तरी चालेल, जेवण नाही मिळालं चालेल, पण आपली भूमिका, आपलं चिन्ह हे प्रत्येक घरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा। शिवसेनेचं धनुष्यबाण, त्या मशीनचा डेमो सगळीकडे घर टू घर फिरवा आणि या गावामध्ये जे काम केले त्या कामाच्या रूपानं लोकांना आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न करा। कुणाचं योगदान जास्त आहे हे या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा। मला असं वाटतं आळसंदकर लोक हुशार आहेत, त्यांना कामं ही त्यांची महत्वाची, त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे, त्यामुळे जे काम केले ते काम तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवलं तर आपल्याला निश्चितपणे यश मिळेल। त्यामुळे ताकदीने या गावामध्ये काम करा आणि जास्तीचं मताधिक्य आपल्या आळसंद गावामध्ये मिळालं पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी। तुम्हाला विनंती पुन्हा एकदा की गाफील न राहता काळजीपूर्वक आपलं काम इथून पुढच्या या 48 तासासाठी करायचं आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य या दोन्ही सीटांनी उडण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा, एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा